आपापल्या जातीच्या झुंडी निर्माण करून किंवा जातीचं संघटन करून या देशाची सत्ता हस्तगत करता येऊ शकते का, असा प्रश्न ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारला गेला होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सुंदर विश्लेषण याचं केलेलं आहे। या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दोन महत्त्वाची भाषणं आहेत। एक म्हणजे मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये 25 सप्टेंबर 1947 ला विद्यार्थी संसदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं एक भाषण आणि जालंधरच्या DAV कॉलेजमध्ये 28 ऑक्टोबर 1951 ला केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण। हे दोन्ही भाषणं जर आपण ऐकले तर या दोन्ही भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची संसदीय संरचना किती चांगली आहे याचं विश्लेषण केलेलं आहे। हे दोन्ही भाषणं विद्यार्थ्यांसमोर केलेली आहेत आणि हे दोन्ही भाषणं विद्यार्थी संसदेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी केलेली आहेत। विद्यार्थ्यांनी निवडणुकीमध्ये का यावं, विद्यार्थ्यांनी निवडणुका का जाणून घ्याव्यात, विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती का असणं गरजेचं आहे आणि संसदीय शासन प्रणालीमध्ये हे का महत्त्वाचं आहे या अनुषंगाने केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही दोन्ही भाषणं खूप महत्त्वाची आणि अतिशय सुंदर अशी ही भाषणं आहेत। ही दोन्ही भाषणं आपण वाचली पाहिजेत। आज या विषयावरती चर्चा करण्याचं कारण म्हणजे मनोज जरांगे यांनी आपले सगळे उमेदवार मागे घेत असताना एक स्टेटमेंट केलेलं आहे की कोणत्याही एका जातीचं संघटन करून किंवा एक जात या देशाची सत्ता किंवा महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील महाराष्ट्राच्या एका महाविद्यालयामध्ये अर्थातच सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये मुंबईच्या भाषण करत असताना हेच स्टेटमेंट केलेलं होतं आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की या देशामध्ये जरी संसदीय शासन प्रणाली असली आणि लोक जरी या देशामध्ये आपला उमेदवार निवडून देत असले तरी कोणतीही एक जात या देशामधली सत्ता हस्तगत करू शकत नाही। अशा प्रकारची सुंदर संरचना आपल्या देशाने निर्माण केलेली आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण भविष्यामध्ये आपल्या जातीचं संघटन करून या देशाची सत्ता हस्तगत करू शकतो का, याचा विचार जर आपण केला तर याचं उत्तर नाही असं आहे। जर तुम्हाला या देशाची सत्ता हस्तगत करायची असेल तर तुम्हाला तुमच्या जातीची मेजॉरिटी कुठेही कामाला येत नाही। हालाकी तुम्हाला याचं समीकरण जुळून आणण्यासाठी तुम्हाला काही समविचारी लोकांना सोबत घ्यावं लागतं आणि तेव्हाच कुठे आपण या देशाची सत्ता हस्तगत करू शकतो। आणि म्हणून आपण मागच्या 75 वर्षामध्ये भारतामध्ये जेवढे काही सरकार आले यातल्या कुठल्याही एका सरकारला एका जातीची मेजॉरिटी निर्माण करता आली नाही किंवा कुठल्याही एका जातीला या देशाची सत्ता हस्तगत करता आली नाही। इतकंच नाही तर कुठल्याही एका जातीला कुठल्याही राज्याची देखील सत्ता हस्तगत करता आलेली नाही। त्यांना समविचारी लोकांसोबत एकत्र यावं लागलं आणि समविचारी लोकांसोबत एकत्र येऊन मगच कुठल्याही राज्याची आणि कुठल्याही देशाची सत्ता हस्तगत करता आली। इतकंच नाही तर तुम्ही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा गाव पातळीवर जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला असं दिसेल की कोणत्याही एका जातीला आपल्याला सत्ता हस्तगत करताना पाहायला मिळालेलं नाहीये। महानगरपालिकेची जरी सत्ता आपण बघितली तरी कोणतीही एक जात इथं मेजॉरिटीमध्ये ठरत नाही। तर अशा जातींना कुठे ना कुठे आपल्या समविचारी पक्षांसोबत एकत्र यावं लागतं आणि त्यांच्यासोबत एकत्र येऊनच आपल्याला त्या सभागृहाची सत्ता हस्तगत करता येऊ शकते। परंतु कुठल्याही एका जातीला मात्र आपण मेजॉरिटीमध्ये आहोत किंवा आपण बहुसंख्याक आहोत म्हणून आपल्याला सत्ता हस्तगत करता येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा हा इशारा दिला होता। कदाचित 75 वर्षानंतर हा इशारा मनोज जरांगे यांना कळालेला आहे आणि म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे की कोणतीही एक जात या देशामध्ये सत्ता हस्तगत करू शकत नाही। हालाकी ती निर्णायक ठरू शकते, तिचं मतदान निर्णायक ठरू शकतं, परंतु ती सत्ता हस्तगत करू शकत नाही। आणि जर असं असतं तर कदाचित आपण काहीतरी वेगळा पर्याय या देशाच्या शासन व्यवस्थेसाठी निवडला असता जर एखाद्या जातीला सत्ता हस्तगत करता येत असती तर। कारण एक जात जी बहुसंख्याक आहे ती जर सारखं या देशाच्या सत्तेमध्ये राहत असेल तर बाकीच्या जातींवरती अन्याय होऊ शकतो। ही भूमिका संविधान सभेला तेव्हाच समजली असती आणि संविधान सभेने याला काहीतरी वेगळा पर्याय देखील काढला असता। परंतु संविधान सभेच्या हे लक्षात आलेलं होतं की आपण जी संरचना निर्माण करतो आहे ती संरचना अशा पद्धतीची आहे की इथं कोणतीही एक जात आपली सत्ता हस्तगत करू शकत नाही। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 75 वर्षापूर्वी हा इशारा दिला होता की तुम्ही जातीचं संघटन करून काही उपयोगाचं नाही आहे, तुम्ही तुमच्या जातीची टोळ्या निर्माण करून ही काही उपयोगाचं नाही आहे किंवा तुम्ही तुमच्या जातीच्या झुंडी निर्माण करून राजकारण करून ही काही उपयोगाचं नाही आहे। तुम्हाला कुठे ना कुठे समविचारी लोकांना सोबत घ्यावं लागेल तेव्हाच तुमचं समीकरण जुळू शकतं। आणि म्हणूनच आपण बघतोय की आजच्या परिस्थितीमध्ये देखील समविचारी लोकांना एकत्र आणूनच राजकारण करण्याची भाषा केली जाते आहे।
अन्यथा जर समविचारी लोकांची गरज भासली नसती किंवा एकाच जातीच्या राजकारणावरती जर भागला असतं तर एका जातीने आपापलं संघटन करून या देशामध्ये राजकारण केलं असतं. परंतु आपल्याला समविचारी लोकांना सोबत घेऊन राजकारण करावं लागतं आणि म्हणूनच मनोज जरांगे यांचा एक प्रयत्न असाही होता की दलित, मुस्लिम आणि मराठा या तिघांना एकत्र करायचं. परंतु खरोखरच हे तिन्ही समूह समविचारी आहेत का, हा देखील प्रश्न आहे. हालाकी राजकारणामध्ये 100% विचार हे एकमेकांचे जुळत नसतात. ते महायुतीमधल्या तिन्ही घटक पक्षाचेही जुळत नाहीत आणि महाविकास आघाडीमध्ये असलेल्या जे 4-5 पक्ष आहेत त्यांचे देखील जुळत नाही आहेत. परंतु त्यांनी काही मुद्द्यांवरती आपले विचार जुळतात. या अनुषंगाने महायुती, महाविकास आघाडी केलेली आहे. याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने देखील ओबीसी सोबत काही ना काही प्रमाणामध्ये जुळवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं कारणच असं आहे की कोणतीही एक जात या देशामध्ये निर्णायक सत्ता हस्तगत करू शकत नाही आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 75 वर्षापूर्वीचा हा इशारा आज कदाचित लोकांच्या लक्षामध्ये यायला लागलेला आहे आणि आज लोक म्हणतायत की मनोज जरांगे यांनी म्हटलेलं जे स्टेटमेंट आहे ते खूप योग्य आहे. परंतु हे स्टेटमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 75 वर्षापूर्वी केलेलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या अनुषंगाने आपल्याला जर अधिक काही वाचायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सिद्धार्थ महाविद्यालयामधलं विद्यार्थी संसदेसमोर केलेलं 25 सप्टेंबर 1947चं भाषण आणि 28 ऑक्टोबर 1951ला DVA कॉलेज जालंधर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं भाषण, ही दोन्ही भाषणं काढून वाचा. तुमच्या लक्षामध्ये येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं एका जातीच्या निर्णायक सत्तेबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते. आपल्याला ही भाषणं कशी वाटली हेही सांगायला विसरू नका आणि एका जातीच्या सत्तेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हेही सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.